एक पाऊल आपल्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेनं. परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे भविष्यात डॉक्टर इंजिनियर बनण्याची सुवर्ण संधी. परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. परीक्षा द्या आणि जिंका 1 लाख पर्यंत कॅश प्राइज, 100% पर्यंत स्कॉलरशिप आणि 10 एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 30 जानेवारी दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत आपल्या नजीकच्या परफेक्ट अकॅडमी केंद्रावर. प्रवेशासाठी संपर्क 9325017458 किंवा 8830553370. आमचा पत्ता परफेक्ट अकॅडमी, तळमजला, यशोधरा, कुडाळ. नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9. मी संचिता कोलावटे आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. दर्शको, आपल्या सर्वच पाल्यांना आणि सर्वच मुलांना सध्या जास्तीत जास्त भेडसावणारी चिंता असते ती सध्या आपल्या करिअरची. कारण नेमकं 12वी नंतर कोणत्या दिशेनं करिअर करायचं, कोणते मार्ग आपल्याला उपस्थित आहेत याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते. कोणते मार्ग उपलब्ध आहेत याबद्दल आपल्याला माहितीच नसते आणि त्याबद्दलचं मार्गदर्शन जे आहे ते करण्यासाठीचा आजचा हा आपला खास कार्यक्रम आहे. एरोनॉटिकल आणि एरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये करिअर असा आजचा हा आपला विषय असणार आहे. आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत बेंगलोर आणि लंडन मध्ये 10 वर्ष एरो इंजिनियर म्हणून कार्यरत असणारे, 10 वर्षांचा अनुभव असणारे प्रसिद्ध एरो करिअर कोच राकेश शांतीलाल शेटे हे आपल्यासोबत आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत कोकण 9 मध्ये. त्यांच्याकडून आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत. नेमकं एरोनॉटिकल आणि एरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये कशा प्रकारचं करिअर आहे, कोणत्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, याची सगळ्याची माहिती आपण त्यांच्याकडून घेतोय. शेट्टे सर, सगळ्यात आधी आपलं खूप खूप स्वागत. आणि काय आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कराल की कशा प्रकारे, म्हणजे जे एरोनॉटिकल आणि एरोस्पेस इंजिनिअरिंग आहे त्याच्या हे नेमकं काय आहे आणि याच्यामध्ये करिअर कशा प्रकारे केलं जाऊ शकतं, काय माहिती द्याल? खूप धन्यवाद सुचिता मॅडम आणि कोकण 9 चॅनलचं. सर्वात प्रथम सर्वांना नूतन वर्षाभिनंदन. मला ही संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि नक्कीच मला आवडेल की विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना की एरोनॉटिकल किंवा एरोस्पेस इंजिनिअरिंग नक्की काय असतं आणि त्याच्यामध्ये काय संधी असतात आणि त्यासाठी शाळेपासून कशी तयारी करायची यावर आपण नक्कीच बोलूया. सर, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग किंवा एरोस्पेस इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय असतं, काय माहिती द्याल? मला हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. दोन्हीमध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं. मला हे त्यांना सांगायला आवडेल की एरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये शब्दांमध्येच आहे खर तर, की एरो हा फ्रेंच शब्द असल्यामुळे लक्षात येत नाही की एरो हा एअर आहे. म्हणजे म्हणजे हवेमध्ये ज्या गोष्टी घडतात किंवा ज्यावरचं संशोधन चालतं ते, प्लस स्पेस म्हणजे अवकाश, दोन्हीचा मिळून जो अभ्यास शिकवला जातो तो एरोस्पेस इंजिनिअरिंग आहे. आणि त्याच्या 2 शाखा पडतात खरं तर, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आणि ऍस्ट्रॉनॉटिकल इंजिनिअरिंग. तर एरोनॉटिकल इंजिनिअरिंग म्हणजे अर्थातच परत एकदा मी सांगतोय की हवेमध्ये जे आहे, ज्याचं संशोधन किंवा जो अभ्यास आहे त्याबद्दल शिकवलं जातं. आणि ऍस्ट्रॉनॉटिकल म्हणजे पुन्हा एकदा स्पेस अर्थातच. त्यानंतर तुम्हाला म्हणजे 12वी नंतर जर त्याबद्दल तयारी करायची असेल तर एक प्रश्नांमध्ये आपण उलगडत जाऊच. नक्कीच. सर, आम्हाला याविषयी अगदी डिटेलमध्ये जाणून नक्कीच घ्यायचं आहे की आता आपण ही तोंड ओळख म्हणू शकतो आपण करून दिलेली आहे एरोस्पेस आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची. मात्र कशा प्रकारे यामध्ये करिअरच्या संधी सध्या उपलब्ध आहेत त्याबद्दल काय सांगाल? हो, म्हणजे मला असं वाटतं की सर्वांनी मुळापासून अर्थ जाणून घेतला की इंजिनिअरिंग म्हणजे नक्की काय किंवा मेडिकल म्हणजे नक्की काय. बऱ्याच जणांना तो प्रश्न शाळेच्या पासून कळत नाही. पालकांना सुद्धा हा कुणीतरी इंजिनिअरिंगला गेलेला आहे आपल्या नातेवाईकांपैकी किंवा मित्रांपैकी एवढंच माहित असतं. की सोप्या भाषेत मी मुलांना सांगू शकतो की तुम्हाला विज्ञान आणि गणिताची जी आवड असते त्याचाच वापर करून काहीतरी गोष्ट तयार करायची म्हणजे इंजिनिअरिंग. ही अगदी सोपी भाषा आहे. आणि म्हणजे मला सांगायचं की इंजिनिअरिंग का करायचं आहे किंवा मी इंजिनिअरिंगला का जाऊ हा पण प्रश्न बऱ्याच जणांना भेडसावतो, हो की नाही. कुठलीही गोष्ट मला सांगायचं की सिमॉन सिनेक या लेखकानं, खूप प्रसिद्ध लेखक आहेत ते, त्यांनी गोल्डन सर्कल एक लिहून दिलाय की कुठल्याही गोष्टीचा व्हाय म्हणजे का हे माहिती पाहिजे. साधं म्हणजे आपल्याला माहित आहे की
का, कसे आणि काय करायचंय, हो की नाही? शक्यतो हं. काय करतात मुलं, की मला काय करायचं हे ठरवतात अगोदरच, की मला ही इंजिनिअरिंग करायची आहे, हो की नाही? पण मला हं. हे सांगायला आवडेल, की पहिल्यांदा का करायचंय? तर मला सांगायला आवडेल, की ज्यांना खरोखर विज्ञान आणि गणिताची म्हणजे सायन्स आणि मॅथ्सची जी आवड आहे, त्यांनी त्या विषयामध्ये राहून शिक्षण, नोकरी, संशोधन किंवा व्यवसाय करत समाजाची किंवा अंतिमतः देशाची सेवा करायची जी इच्छा आहे, त्यासाठी त्यांनी इंजिनिअरिंगला जावं. हे नक्कीच. मूळ आहे, हो की नाही? हं. त्यानंतर म्हणजे म्हणजे मला एक सांगायचं की डिग्री झाल्यानंतर बऱ्याच जणांना आपण विचारतो की काय करता तुम्ही? तर ते म्हणतात आपण सर्व्हिस करतो. सर्व्हिस म्हणजे तर खरं तर एक सेवाच आहे. जसं शिक्षक ज्ञानदान करत देशाची सेवा करत असतात. सीमेवर सैनिक, डॉक्टर्स आपल्याला सेवा देत असतात, हो की नाही? तर तसंच आपण एक चांगला उत्तम आवाज इंजिनिअर होऊन, संशोधन करून, समाजाचं काहीतरी भलं करण्यासाठी हं. हॅलो, समाजाचं भलं करण्यासाठी आपण एक उत्तम इंजिनिअर होऊ शकतो. नक्कीच सर. नक्कीच. मात्र कसं असतं, की सध्या मुलांना कळत नाही विद्यार्थ्यांना, की आपला एरिया ऑफ इंटरेस्ट काय आहे तो आणि हो. त्यानुसार पुढचं शिक्षण नेमकं कोणत्या प्रकारचं, कोणत्या विषयातून घेतलं पाहिजे. तर एरोनॉटिकल आणि एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये जर करियर करायचं असेल, तर हा इंटरेस्ट कोणत्या गोष्टींमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनी याकडे वळावं याबद्दल काय माहिती द्याल? हां, म्हणजे मला एक सांगायचं आहे आणखी एक, की तशा बघायला गेलं तर इंजिनिअरिंगच्या मुळात 3-4 बोटावर मोजण्याइतक्या शाखा आहेत. हं. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग आणि चौथी आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये जसं की ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, नॅनो टेक्नॉलॉजी अशा बऱ्याचशा शाखा आहेत, उपशाखा. तर त्यामध्येच एक एरोस्पेस किंवा एरोनॉटिकल ही एक शाखा मोडते. तसंच पुढे बघायला गेलं तर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स किंवा त्याच्यामध्ये आता संशोधन होत गेलं तसं आयटी आणि कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग होत गेलं. हं. केमिकल इंजिनिअरिंग आलं, सिव्हिल इंजिनिअरिंग आलं. तसं मला सांगायचंय की ज्यांना खरोखर ह्याच्यामध्ये करिअर करायचं आहे, त्यांनी हं. मेकॅनिकल मध्ये सुद्धा जाऊन पुढं किंवा इलेक्ट्रिकल मध्ये जाऊन ह्या सगळ्या शाखा सगळ्या शेवटी एका विमानाला किंवा ह्या एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची फील्डशी कनेक्टेड होतात. कारण हे फील्ड हे क्षेत्र खूप मोठं आहे. म्हणजे बघायला गेलं तर विमानाचं कॉकपिट बघायला गेलं तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स सर्किट आहेच. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुठल्या क्षेत्रात नाही. हं. जसं नक्कीच. की पासून एरोस्पेस पर्यंत सर्व क्षेत्रामध्ये आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे एअरपोर्ट बांधणीपासून अवकाशामध्ये जी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे, तिथपर्यंत त्याचा उपयोग केला जातो. केमिकल इंजिनिअरिंग बघायला गेलं तर विमानामध्ये जे इंधन जळ वापरलं जातं, त्याचा उपयोग नक्कीच होतो. तर तरी पण म्हणजे ज्यांना खरोखर एरोनॉटिकल आणि एरोस्पेस इंजिनिअरिंगच करायचं आहे, त्यासाठी आपण आज जमलो आहोत आणि मला जसा तुमचा प्रश्न आहे, की त्याची कशी तयारी करायची? तर मला एक सांगायचंय, की आय-आय-टी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी किंवा एन-आय-टी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि अशा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस किंवा आणि बऱ्याचशा नामवंत संस्था किंवा कॉलेजेस, इन्स्टिट्यूट्स भारतामध्ये आहेत, प्रायव्हेटमध्ये सुद्धा. त्यांच्यामध्ये उत्तमरित्या एरोनॉटिकल आणि एरोस्पेस इंजिनिअरिंग शिकवलं जातं. त्यासाठी त्यांना 12वी पासूनच किंवा 12वी नंतरची जी एक प्रवेश परीक्षा असते, आय-आय-टी जे-ई-ई म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन. त्यासाठी त्यांनी तयारी करावी आणि ती प्रवेश परीक्षा पास व्हावं. त्याबद्दल आपण एक-एक पुढच्या प्रश्नामध्ये बोलूच. नक्कीच. सर जसं की आपण म्हणाले, की कशाप्रकारे ही तयारी केली पाहिजे. नक्कीच विद्यार्थ्यांना ऐकायला आवडेल, की नेमकी कशी तयारी केली पाहिजे इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळवण्यासाठी? हो, हो. तर सर्वात प्रथम प्रत्येकानं स्वतःला ओळखलं पाहिजे. म्हणजे ज्या प्रत्येकाच्या स्ट्रेंथ्स आणि वीकनेसेस असतात, की असं नाही की माझा पाहुणा एक इंजिनिअर झालाय, मग मी इंजिनिअर झालो पाहिजे किंवा माझा मित्र इंजिनिअरिंगला चाललाय किंवा एरोनॉटिकलला चाललाय म्हणून मी चाललोय, असं नसायला हवं. प्रत्येकाच्या म्हणजे कुणाला इतिहास आवडतो, कुणाला विज्ञान आवडतं, कुणाला गणित आवडतं, कुणाचं इंग्रजी चांगलं असतं. तर प्रत्येकानं आपल्या स्ट्रेंथ्स शोधून म्हणजे लिहून काढाव्यात. वीकनेसेस काय आहेत लिहून काढावेत. अपॉर्च्युनिटीज त्याबद्दल आपण बोलणार आहोत. थ्रेट्स म्हणजे SWOT स्ट्रेंथ्स, वीकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स ह्याचं जे एनालिसिस आहे,
ते 10वी-12वी पर्यंत केलं तर खूपच चांगलं आहे. पालकांनी किंवा आमच्यासारखे काउन्सिलर्स आहेत, काही शिक्षक असतात. आम्ही मोफत मार्गदर्शन करतो. तर जेव्हा त्यांना कळतं की खरोखर की आपल्याला खरोखर गणित आणि विज्ञान आवडतं, तर त्यांनी शाळेपासूनच ह्याची तसा त्या विषयांना जास्त वेळ द्यावा. त्याच्यामध्ये अभ्यासाची जी मेथड आहे, की हं, बाबा असं नाही की खूप मोठ्या परीक्षांनाच खूप मोठी तयारी करावी लागते. ही सुद्धा तशी स्पर्धा परीक्षा आहे IIT, JEE. त्यामुळं चांगल्या संगतीत राहणं किंवा योगा, मेडिटेशन अशी तयारी करत ज्यावेळेस ह्या IIT, JEE सारख्याच्या काही फाउंडेशन कोर्सेस किंवा क्लासेस असतात. हं. त्यांना जॉइन होऊन तिथं ग्रुप डिस्कशन किंवा त्याच्यामध्ये बऱ्याचशा टेस्ट घेतल्या जातात. फायनल एक्झामच्या अगोदर. सतत त्याची तयारी करत राहणं हे खूप महत्वाचं आहे. हं. नक्कीच. सर अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आपण विद्यार्थ्यांना आता सांगितल्यात. मात्र IIT आणि JEE सुद्धा खूप महत्त्वाचा रोल त्याच्यामध्ये आहे. तर IIT आणि JEE हे नेमकं काय आहे? काय सांगाल? हां, म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन ही हं, 12वी नंतर देण्यासाठीची स्पर्धा परीक्षा आहे. त्याच्यामध्ये बेसिकली फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स ह्या 3 विषयांची परीक्षा असते. त्या परीक्षेमध्ये प्रत्येकी 30 प्रश्न विचारले जातात आणि मार्क असतात 100. त्याच्यामध्ये सुद्धा सेक्शन ए आणि सेक्शन बी असे 2 पार्ट असतात. सेक्शन ए मध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजे 4 उत्तरांपैकी 1 उत्तर लिहा असं असतं. त्यानंतर सेक्शन बी हा न्यूमेरिकल व्हॅल्यूसाठी म्हणजे प्रश्न सोडवण्यासाठी असतो. त्यामुळं त्यांनी ह्याची चांगली तयारी करणं गरजेचं आहे. कारण खूप बेसिक्स पासून त्याचा अभ्यास त्यांना करावा लागतो. कारण त्यामध्ये मला एक सांगायचं आहे, की त्यांना की चुकीच्या उत्तराला 1 मार्क वजा होतो. हं. आणि मला अजून एक सांगायला आवडेल, की भारतामध्ये 13 भाषांमध्ये ही स्पर्धा परीक्षा देता येते. या परीक्षेचे 2 पार्ट असतात मुख्यतः, की IIT JEE, IIT JEE मेन्स. IIT JEE मेन्स या परीक्षेमध्ये जवळपास भारतामध्ये 10 लाखच्या वरती विद्यार्थी या परीक्षेला बसतात आणि हं, त्या परीक्षेमध्ये जवळपास 2 लाखाच्या आसपास मुलांना सिलेक्ट केलं जातं IIT JEE ॲडव्हान्स परीक्षेसाठी. ती परीक्षा किंवा त्याचा सिलेबस जो आहे तो खरंच खूप अजून डीप असतो. त्या हं, परीक्षेमध्ये त्यांना जेव्हा त्याचा परीक्षेचा जो सिलेबस आहे तो फिक्स असा नाही कारण दरवर्षी त्याचा पॅटर्न किंवा त्याचा सिलेबस हा बदलत जातो. त्यामुळे चौरस अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि हं. जेव्हा त्या परीक्षेमध्ये दुसऱ्या परीक्षेमध्ये जेव्हा मुलं पास होतात IIT JEE ॲडव्हान्समध्ये, तेव्हा त्यांना काउन्सिलिंगला म्हणजे IITमध्ये बोलावलं जातं. तुम्हाला कुठला ट्रेड हवाय किंवा कुठल्या शाखेमध्ये भारतामधल्या जवळपास 23 IITचे इन्स्टिट्यूट्स आहेत. शिवाय 20 पेक्षा जास्त NIT आहेत आणि इतर काही संस्था आहेत ज्या टॉप रँकिंगमध्ये येतात. त्यांच्यामध्ये त्यांना ॲडमिशन देण्यासाठी काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन केलं जातं. हं. नक्कीच. आणि सर JEEचा एरोनॉटिकलसाठी कशाप्रकारे उपयोग होऊ शकतो? हां, नक्कीच. म्हणजे तुम्हाला काय होतं, की नक्की फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्समध्ये तुम्ही खूप बेसिकली व्हास्टमध्ये अभ्यास करायला जाता IIT JEEचा आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंग किंवा एरोस्पेस इंजिनिअरिंग ह्या अशा शाखा आहेत इंजिनिअरिंगमधल्या, ज्याच्यामध्ये खरोखर खूप संशोधन करण्यासारखं अजूनही भारतासाठी किंवा पूर्ण विश्वासाठी बाकी आहे. हं, कारण आकाशामध्ये किंवा अवकाशामध्ये जे अजूनही अ, गूढ आहे, ते उलगडण्यासाठी प्रत्येकाला खूप रस आहे. त्यासाठी तुम्ही ह्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. हं, जेव्हा तुम्हाला IIT सिलेक्शन JEE सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला बोलावलं जातं काउन्सिलिंगसाठी. तेव्हा हं, ते तुम्हाला नक्कीच अजून जास्त चांगलं समुपदेशन करू शकतात. हं, हं. नक्कीच. आणि सर 10वी नंतर JEEचा आपण सांगितलेलंच आहे JEEचा कशाप्रकारे उपयोग होत होते. तर JEEची तयारी नेमकी कशी करावी 10वी नंतर त्याबद्दल काय मार्गदर्शन कराल? हो, नक्कीच. म्हणजे आपण मागासपासून बोलतोयच ह्या विषयावर, की हं, फिजिक्स आहे किंवा केमिस्ट्री आहे किंवा मॅथेमॅटिक्स आहे. जनरली आपल्या महाराष्ट्रामधला जो सिलेबस आहे स्टेट बोर्डचा असतो. हं, तुम्हाला मला हे सांगायला नक्कीच महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे, की हं, JEEचा हा सिलेबस जो आहे तो
सीबीएसई पॅटर्न किंवा एनसीईआरटी पॅटर्न जो सेंट्रल गव्हर्नमेंटचा सिलेबस आहे त्याच्यानुसार चालतो. मग त्यामुळे काय होतं की स्टेट बोर्डच्या मुलांनी त्यांना एकतर न्यूनगंड असतो किंवा आपण हे करू शकत नाही किंवा मोठे ध्येय आहेत असं ते त्यांना वाटायला लागतं. पण मला त्यांना नक्कीच सांगायला आवडेल की ज्यांनी शाळेपासून किंवा कमीत कमी 10वी पासून 10वीच्या सुट्टीपासून कमीत कमी याची जर तयारी 2 वर्षांची केली तर नक्कीच त्या मुलांबरोबर आपण स्पर्धा करू शकतो आणि त्या सिलेबसनुसार अशा काही संस्था आहेत परफेक्ट अकॅडमी सारख्या त्या तुम्हाला त्यांच्या पॅटर्ननुसार सिलेबसनुसार परीक्षा आणि त्याची अभ्यासाची तयारी ह्याची नक्कीच ते करून घेतात आणि त्यामुळे तुम्हाला यश मिळवणं सोपं जातं. नक्कीच सर. जसं की आपण म्हणालात, की नक्कीच परफेक्ट सारख्या अनेक अशा अकॅडमी आहेत, ज्याच्यामध्ये जेईई किंवा आय-आय-टी बाबतचं योग्य असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं जातंय. आय-आय-टी, जेईईचा हा बेस आपण मानू शकतो. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग असेल किंवा कोणत्याही इंजिनिअरिंगसाठी हा बेस असू शकतो. विद्यार्थ्यांना आपण काय मार्गदर्शन कराल? कशाप्रकारे करिअरच्या संधी एरोनॉटिकल किंवा एरोस्पेसमध्ये उपलब्ध आहेत? हो, जसं की आपण बोललो की अजूनही भारतामध्ये अ, खूप भारत अजूनही अ, मोठे देश अमेरिका किंवा चायना किंवा जपान ह्यांच्या स्पर्धेमध्ये आहे. हं, चंद्रावर पोहोचण्याचं असेल किंवा जसं की चंद्रयान मिशन आपण आता पाहिलं किंवा गगनयान मिशन आहे भारताच्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन यांचं किंवा आदित्य मिशन आहे सूर्याकडे लक्ष देण्यासाठी. असे बरेचसे अशा बऱ्याचशा मोहिमा आहेत की ज्याच्यामध्ये भारताला अजूनही बरचसं संशोधन करायचं आहे. जेव्हा मुलं आय-आय-टी, जेईई परीक्षा पास होतात, तेव्हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी IIST केरळ इथे त्यांचं जेव्हा सिलेक्शन होतं किंवा इतर आय-आय-टी मध्ये सिलेक्शन होतं एरोनॉटिकल किंवा पर्टिक्युलरली एरोस्पेस इंजिनिअरिंगसाठी, तेव्हा त्यांचं खरोखर खूप चान्सेस वाढतात की त्यांना ह्या इस्रो किंवा DRDO सारख्या संस्थांमध्ये नोकरी करण्याची संधी. हं, मुळात नोकरी म्हणजे पुन्हा एकदा आपण म्हणतो की सर्व्हिस ज्याच्यातून आपल्याला खरोखर काहीतरी समाजाला किंवा देशाला द्यायचं आहे आणि ती जेव्हा भावना असते आपली, तेव्हा नक्कीच त्यांना ते यश गवसणी घालतं हं. आणि त्यानंतर आज मला हे सांगायला आवडेल की ह्या वर्षीच केंद्र सरकार यांनी स्पेस म्हणजे अवकाश हे प्रायव्हेटायझेशनसाठी म्हणजे बऱ्याचशा प्रायव्हेट कंपन्याही ह्यामध्ये उतरू शकतात ह्यासाठी आव्हान केलेलं आहे. बऱ्याचशा प्रायव्हेट कंपन्या सुद्धा ह्यामध्ये उतरत आहेत किंवा ह्यामध्ये जगभरातील बऱ्याचशा कंपन्या, मोठमोठ्या कंपन्या एकमेकांना देशासाठी संगनमत करून काम करून घेत असतात किंवा कामं देत असतात म्हणजे भारतात सुद्धा बऱ्याचशा परदेशी विमान कंपन्यांची कामं येत असतात. सर्व काही कॉम्प्युटर किंवा आयटी क्षेत्रामुळे शक्य झालेलं आहे आणि एरोनॉटिकल, मेकॅनिकल, आयटी-सीएस, इलेक्ट्रिकल ह्या सर्व मुलं एकत्र येऊन हं. ह्या क्षेत्रामध्ये नक्कीच काम करू शकतात. बघायला गेलं तर ज्यांना खरोखर डिग्री नंतर मास्टर्स किंवा अ, पुढचं शिक्षण घेण्यासाठी युरोप किंवा अमेरिकेमध्ये जाण्याची इच्छा असते. त्यांना सुद्धा त्यासाठी त्या वेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात आणि ते नक्कीच मार्गदर्शन पुढेही केलं जाईल. हं. नक्कीच सर. आणि सर आपण सुरुवातीलाच ओळख करून देताना देखील मी म्हटलं होतं, की आपल्याला 10 वर्ष बंगलोर आणि लंडनमध्ये किंवा एरो इंजिनिअर म्हणून आपल्याला अनुभव आहे. तर त्याबद्दल आम्हाला काय सांगाल? किंवा कसं ॲक्चुअल वर्कबद्दल जर विद्यार्थ्यांना सांगायचं झालं तर काय सांगाल? हो, नक्कीच. म्हणजे मला माझ्या गोष्टी सांगायला संधी दिली त्याबद्दल खूप धन्यवाद. मी अ, मी 2002च्या काळात म्हणजे शिक्षण जेव्हा सुरू केलं, तेव्हा खरंच ह्या गोष्टी खूप कमी लोकांना माहिती असायच्या. मला माझ्या मित्रांची खूप चांगली संगती होती. त्यांच्यामुळं मी एरोनॉटिकल इंजिनिअरिंगला गेलो. मी हं, त्यांच्या संगतीत राहून हे शिक्षण घेतलं. काही हं, शिक्षक सुद्धा आम्हाला खूप छान भेटले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिकत गेलो. हं, आणि जेव्हा हे माझं शिक्षण पूर्ण झालं म्हणजे गणेश इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग चेन्नई येथे. त्यानंतर मला लक्षात असं आलं की मार्गदर्शनातून की बेंगलोर हे शहर एरो पंढरीच आहे. म्हणजे एरोनॉटिकल किंवा एरोस्पेससाठी काही करियर करायचं असेल तर बेंगलोरची खूप उत्तम संधी आहे. मग माझ्या मित्रांच्या मार्गदर्शनातून मी बेंगलोरला आलो आणि इथं संधी शोधत असताना हं.
DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांच्या GTRE गॅस टर्बाइन रिसर्च इस्टॅब्लिशमेंट या संस्थेमध्ये मला अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी 1 वर्षासाठी माझी नियुक्ती झाली. माझ्या मित्रांसोबत मी पण तिथं रुजू झालो आणि 1 वर्ष होत असतानाच मला क्वेस्ट ग्लोबल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस या कंपनीमध्ये संधी मिळाली. त्या कंपनीद्वारे मी जवळपास 9 वर्षाचा काम करत असताना एकाच कंपनीमध्ये मी माझं काम पार पाडत असताना मला त्या कंपनीनं मध्येच एकदा इंग्लंडला जाण्याची संधी दिलेली किंवा तिथं ह्यासाठी की तिथं ज्या एअरबस सारख्या कंपन्यांचं मॅन्युफॅक्चरिंग होतं ते पाहण्याची आणि शिकण्याची संधी मला त्यांनी दिली. तिथून मी बेंगलोरमधल्या संस्थेशी कोऑर्डिनेशन ठेवत होतो आणि भारतात परत आल्यानंतर सुद्धा मी जसं माझं प्रमोशन होत गेलं तसं मी माझ्या ज्युनियर्सना गायडन्स करणं किंवा माझ्या मॅनेजर्सना प्रेझेंटेशन करणं कामाबद्दल ह्या गोष्टी शिकत गेलो आणि असं होत असताना कोविडच्या काळात मला माझ्या स्ट्रेंथ्स किंवा विकनेसेस मला लक्षात यायला लागल्या. मी करिअर काउन्सिलिंग ह्या क्षेत्राकडे वळायला लागलो की ह्याबद्दल काही कोर्सेस केले आणि मला लक्षात आलं की मी करिअर काउन्सिलिंग करू शकतो आणि जेव्हा ह्याबद्दल मी काही कॉलेजेसना वेबिनार द्यायला लागलो की एरोनॉटिकल किंवा एरोस्पेस इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये जी मुलं अगोदरच शिकत आहेत त्यांना 3ऱ्या-4थ्या वर्षानंतर पुढे काय करायचं आहे किंवा एरोनॉटिकल इंडस्ट्रीज मध्ये नक्की काय चालतं गेल्या 10 वर्षाचा माझा किंवा एकूण माझ्या मित्रांचा काय अनुभव आहे त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे डिग्री झाल्यानंतर ह्याबद्दल मी काउन्सिलिंग 1-to-1 काउन्सिलिंग किंवा कॉलेज वेबिनार्स मी घ्यायला लागलो आणि खरोखर त्यांना खूप फायदा होतोय असं मला त्यांच्या सांगण्यातून कळत चाललंय आणि मी हे खरंच खूप एन्जॉय करतोय. नक्कीच सर. आणि आणि जसा की मग आता ते सॉरी आणि हे करत असतानाच मला एका इडाल सिस्टम्स ह्या संस्थेनं मला विचारणा केली की आमच्या इथं प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून एक व्हॅकन्सी आहे. तू जे एरो करिअर कोच करतोयस ते खूप छान आहे. ते तू करतच राहा आणि त्याबरोबरच तू आमच्या इकडे प्रोजेक्ट मॅनेजर हा रोल स्वीकार. तिथं मी सध्या गेले 1 वर्षापेक्षा जास्त काम पाहत आहे आणि तुमच्याशी जेव्हा जमेल तेव्हा विद्यार्थ्यांशी आणि कॉलेजशी शनिवारी रविवारी किंवा वीकडेज मध्ये सुद्धा जमेल तसं मी त्यांच्या संपर्कात राहत आहे. खूप धन्यवाद. नक्कीच. हा. नक्कीच. म्हणजे सर तुम्ही जे आता काम करता आहात ते फक्त तुमच्या पुरतं मर्यादित नसून पुढच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा फायदा व्हावा आणि त्या दृष्टीने त्यांनी पावलं उचलावीत याकडे देखील तुम्ही लक्ष देता. हे खरंच खूप वाखाणण्याजोगी गोष्ट आहे आणि आपला प्रवास एकूणच असेल आणि हा अनुभव आहे हा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे जो तुम्ही आत्ताच सर्वांसोबत शेअर केलेला आहे. तर आता विद्यार्थ्यांनी एरोनॉटिकल एरोस्पेसकडे येण्यासाठी त्यांच्यामध्ये कोणते स्किल्स असावेत? कशाप्रकारे ते याकडे येऊ शकतात? कशा प्रकारच्या करिअर संधी देशात आणि परदेशात उपलब्ध आहेत? या सगळ्याबद्दल आम्हाला आपल्याकडून ऐकून घ्यायला आवडेल आणि जसं आपण मगाशीच म्हणालो होतो, की परफेक्ट सारख्या अनेक अकॅडमी आहेत, ज्या आपल्याला याचा बेस आपला पक्का करण्यासाठी मदत करतात. तर या सगळ्याबद्दल आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. हो, नक्कीच. म्हणजे आपण म्हणतोयच की विमान ही खूप मोठी गोष्ट आहे किंवा ह्यामध्ये सुद्धा रॉकेट्स आले आणि आता सुद्धा तुम्ही बातम्यांमध्ये पाहतात की ड्रोन्स सुद्धा खूप झपाट्यानं त्या क्षेत्रामधलं काम येत आहे. कारण ड्रोनचं सुद्धा ऍप्लिकेशन्स शेतीपासून स्पेस पर्यंत सर्व क्षेत्रामध्ये आहेत. तर विद्यार्थ्यांनी एकच म्हणजे मला हेच गोष्ट आवडते म्हणून मी हेच करेन असं न राहता जो हं, चौरस अभ्यास आहे म्हणजे मला सांगायला आवडेल की जेव्हा खरोखर स्पर्धा असते ना तेव्हा त्यात त्यांना त्यांचा जो चौरस अभ्यास आहे म्हणजे नक्की काय की स्टडी म्हणजे काय अभ्यास म्हणजे काय की झील डेडिकेशन हा बेसिक लॅटिन वर्ड आहे. त्याचा मराठीत सरळ सरळ अर्थ होतो आस्था निष्ठा आणि समर्पण. हं, हं. एज्युकेशन म्हणजे काय तो पण एक लॅटिन वर्ड आहे एज्युको त्याचा अर्थ होतो की ब्रिंग अप म्हणजे तुमचा आतून विकास करणं. बरोबर. हो की नाही? हं. तर शिक्षणाचीच एक मुख्य व्याख्या आहे की ही ज्ञान, कौशल्ये, मूल्ये, विश्वास आणि सवयी संपादन करण्याची प्रक्रिया आहे. हं, ओके. आणि हं. चौरस शिक्षण म्हणजे काय तर तुमचं फिजिकल, मेंटल, इमोशनल आणि स्पिरिच्युअल या 4ही विषयामध्ये तुमचं तुम्ही स्वतःला आतून विकास जो म्हणतो मी एज्युकेशन शब्दाचा अर्थ
म्हणजे बऱ्याच जणांचं मी असं ऐकायला मिळतं, मी खरोखर हे मुद्दामून सांगायला आवर्जून, की आय-आय-टी मध्ये गेलेल्या मुलांचं त्यांना म्हणजे शाळेपासूनच पहिला नंबर मिळवण्याची जी ध्येय असतात, मला पहिलाच नंबर वर्गात आला पाहिजे. तर ती मुलं मेंटली खूप हुशार असतात, पण इमोशनली स्ट्रॉंग नसतात. म्हणजे पहिल्या वर्षी आय-आय-टीमध्ये सुद्धा त्यांचा पहिला नंबर येतो समजा आणि दुसऱ्या वर्षी जेव्हा त्यांचा दुसरा नंबर येतो, तेव्हा खरोखर अशा आत्महत्याच्या केसेस घडलेल्या आहेत. तर हं, मला असं सांगायचं आहे, की ही मुलं अभ्यासाबरोबरच त्यांनी जर खेळ किंवा अध्यात्म आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे चौरस शिक्षण घेत असताना म्हणजे आय-क्यू म्हणतो आपण, की इंटेलिजंट कोशंट त्यांचा कसा आहे. तसाच इमोशनल कोशंट हा खूप महत्वाचा असतो. यश-अपयश स्वीकारता आलं पाहिजे. म्हणजे त्यासाठी त्यांनी जर खेळ खेळत असतील, की त्यांना लक्षात येतं, की खेळामध्ये सुद्धा हार-जीत चालू असते. त्याचा हं, उपयोग हं. त्यांना खरोखर अभ्यासामध्ये होतो. सोशल कोशंट म्हणजे तुम्ही समाजाशी कसे कनेक्टेड आहात किंवा स्पिरिच्युअल कोशंट अध्यात्मामध्ये तुम्ही किती रस घेताय. कारण त्यामुळे तुम्हाला पेशन्स, पर्सिस्टन्स आणि परसेव्हरन्स म्हणजे ध्येय सॉरी चिकाटी, जिद्द ह्या गोष्टी खूपच कामी येतात, ज्यावेळेस आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नसतात. जसं की आता कोविड आहे आणि नक्कीच की शिक्षणाला कुठलंही रिसेशन नसतं. आपण ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा फायदा घेऊन शिकत राहू शकतो. बऱ्याचशा आय-आय-टीज नी कोविड काळामध्ये त्यांना जर जॉइनिंग दिली नसेल, तर त्यांनी ऑनलाईन घरात बसून आय-आय-टीचं शिक्षण त्यांनी सुरू केलेलं आहे आणि हां, म्हणजे अभ्यास कसा करावा याबद्दल मला मार्गदर्शन म्हणजे काही स्लाइड्स म्हणजे मी तुमच्याशी शेअर करतोय. तुम्ही ते नंतर पाहालच, की अ, की डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम जे एरोनॉटिकल इंजिनियर आहेत आणि होते आणि ज्यांचं बऱ्याच जणांना प्रेरणा आहे, जशी मला पण आहे. त्यांनी स्वतःहून सांगितलं होतं, की खूप मोठी स्वप्न बघा किंवा जेम्स रसेल लॉयल असं म्हणतो, की लो एम इज अ क्राईम म्हणजे तुम्ही छोटी ध्येय ठेवणं हा खरं तर गुन्हा आहे. म्हणून मला हं. असं सांगायचं की मोठी ध्येय ठेवा. मग एखाद्याला विचारायचं असेल, की का मोठी ध्येय का ठेवायची? कारण साधं सोपं आहे. जेव्हा तुम्ही परीक्षेसाठी 100 किंवा 120 मार्कांची तयारी करता, परीक्षेमध्ये तुम्ही कमीत कमी 90 ते 80 मार्काचं लिहू शकता आणि त्याच्यामध्ये काही चुका घडतात आणि कुठेतरी 60 मार्क तुम्हाला मिळतात. तर ध्येयांचं आणि स्वप्नाचं सुद्धा तुमच्या असंच असतं. जेव्हा तुम्ही मोठी स्वप्न बघता, तेव्हा कुठे बरोबर. तुम्हाला एखाद्या आय-आय-टीला तुम्ही बऱ्यापैकी ॲडमिशन मिळवू शकता. आय-आय-टी जेईई परीक्षेचा स्पर्धा प्रयत्न करून. हो की नाही? आणि कोन ऑफ लर्निंग बद्दल मला बोलायचं आहे. जी स्लाईड तुम्हाला शेअर होईल. जे जे म्हणजे मला असं सांगायचं आहे, की तुम्ही जेवढे सेन्सेस तुमचे आहेत म्हणजे आईज, इयर्स, नोज, टंग, स्किन जेवढे जास्तीत जास्त त्यांचा वापर कराल, तेवढं तुम्ही शिक्षणामध्ये जास्तीत जास्त शिकून ते आत्मसात कराल. म्हणजे फक्त थेरॉटिकल किंवा पुस्तकी ज्ञानाचा कधीच उपयोग होत नाही. त्याच्याबद्दल तुम्हाला जेव्हा शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये प्रॅक्टिकलचं ज्ञान दिलं जातं किंवा इंडस्ट्रीमध्ये व्हिजिट दिली जाते, तिथं काहीतरी तुम्हाला खरोखर अप्लाइड शिकायला मिळतं. त्यासाठी तुम्ही वाचनाबरोबरच काही स्लाइड्स पाहणं असेल किंवा व्हिडिओ पाहणं असेल. आजकाल इंटरनेटची सर्व 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 ठिकाणी सुविधा आहे. त्यानंतर ग्रुप डिस्कशन किंवा प्रेझेंटेशन देणं जे आता आपण करतो आहोत. हं, ह्यामुळं काय होतात जास्तीत जास्त आपले सेन्स इन्व्हॉल्व होतात तुमच्या शिकण्याच्या पद्धतीमध्ये. त्यामुळे बरोबर. तुम्हाला जे अभ्यास करताय त्याचं नक्कीच लक्षात राहतं. काही मुलांचं असतं, की मला व्हिडिओमधूनच समजतं किंवा मला ऐकूनच समजतं किंवा मला वाचूनच समजतं किंवा काही हं, मुलं हं. असतात किनेस्थेटिक. तर त्या पद्धतीचं त्यांना ते काही टेस्ट असतात, तर त्या देऊ शकतात नक्कीच. आणि जसा अभ्यासामध्ये कसं करायचं आहे, की बाबा पी-क्यू-आर-एस-टी असा एक फॉर्म्युला आहे. हं, कुठलाही धडा तुम्ही जेव्हा उघडता किंवा चॅप्टर, तेव्हा तुम्ही त्याचा थोडासा 4 पानी किंवा 10 पानी किती आहे बाबा तो त्याचा प्रिव्ह्यू करायचा आहे. हं. डायरेक्ट वाचायला नाही घ्यायचा. त्यानंतर तुम्ही त्याचे क्वेशन्स वाचायचे आहेत. पहिला धडा नाही वाचायचा. त्याचे क्वेशन्स वाचायचे आहेत. त्यामुळं त्यानंतर तुम्ही तो धडा वाचत असताना तुम्हाला ते क्वेशन्स डोक्यामध्ये पुन्हा-पुन्हा येतात, की इथं हा प्रश्न तयार झालेला आहे. हो की हं, नाही? हं. तो धडा पूर्ण झाल्यानंतर परत समराईज करायचा आहे. म्हणजे 5 ते 10 ओळीमध्ये त्याचं समरी काय आहे, की आपण ह्या धड्यामधून काय शिकलो? ती लिहायची सवय किंवा ते चर्चा करण्याची डिस्कशन जे म्हणालो मी, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त शिकायला मिळतं. ते तुम्ही वर्गामध्ये किंवा एखाद्या मित्राबरोबर नक्कीच करा किंवा पालकांसोबत. आणि 5वा आहे टेस्ट. म्हणजे हं. त्यानंतर तुम्ही त्या धड्याच्या खालचे जे प्रश्न आहेत, ते सोडवा. आता पुन्हा एकदा प्रश्न येतो, की "सर मला अभ्यासच का करायचा आहे?" तर हं, हं. मला एक नक्की सांगायला आवडेल मुलांनो,
की तुमचा जन्म आपोआप झाला किंवा तुम्ही आज तुमची जी वाढ होते ती आपोआप होते. तुम्हाला खायला किंवा कपडे हे सगळे आपोआप मिळत आहेत. म्हणजे तुमचे पालक, शिक्षक ह्यासाठी खूप कष्ट करत आहेत. तुम्हाला ह्यासाठी खरंच खूप काही कष्ट करायला लागत नाही. फक्त एकच गोष्ट आहे ती आपोआप होत नसते आणि ते म्हणजे आहे अभ्यास. नक्कीच, अभ्यास हा नक्कीच. करावाच लागतो. त्याला कुठलाही शॉर्टकट नाहीये. तुमची अगर खूप मोठी ध्येय असतील, तर हं, अभ्यासाला पर्याय नाहीये आणि त्यासाठी सर्व शिक्षक, पालक आणि आमच्यासारखे काउन्सिलर तुमच्या नेहमी पाठीशी आहेत. आणि मला एक 3H फॉर्म्युला सांगायचा आहे, की किरण बेदी यांनी सांगितला. हं, म्हणजे हँड्स, हार्ट आणि हेड. जेव्हा तुम्ही हाताने लिहिता, तेव्हा हृदय त्याच्यावर काम करतं. हृदय ते आत्मसात करतं आणि मेंदू त्याच्यावर काम करतं. म्हणून मी आता काही सांगतोय, ते तुम्ही त्याच्या नोट्स काढा किंवा शाळेमध्ये जे शिकवत असतात, त्याच्या नोट्स काढा. त्या नेहमी डिस्कस करा, बाय हार्ट करा आणि मग तुमचा मेंदू ते लक्षात ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. ही एक झाली गोष्ट. हं, त्यानंतर तुम्हाला मला एक सांगायचं आहे, की तुम्ही नेहमी लक्षात घेत असाल, की सर जेव्हा शाळेमध्ये शिकवतात, तेव्हा सांगतात, की आज जे शिकवलेलं आहे ते उद्या वाचून यायचं बरं का. पण हं. आपण बऱ्याच वेळा नाही वाचत आणि उद्या परत जातो आणि सर जेव्हा क्लासमध्ये येतात तेव्हाच ती वही उघडली जाते. मला सांगायचं आहे, की माणसाच्या मेंदूचा अभ्यास करून शिक्षकांना हे सांगण्यात आलेलं आहे, की तुम्ही मुलांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवा, की पहिली रिव्हिजन जी आहे शिकल्यानंतर तुम्ही, ती 24 तासाच्या आत झालीच पाहिजे. हं, हं. त्यानंतर दुसरी रिव्हिजन जी आहे ती 7 दिवसांच्या आत झाली पाहिजे. म्हणून काही काही विषयाचे तास हे आठवड्यातून एकदा असतात किंवा रविवारी तुम्हाला सुट्टी असते रिव्हिजन करण्यासाठी. तर तो दुसरी रिव्हिजन पण खूप महत्त्वाची असते. हं. त्यानंतर तुमची असते युनिट टेस्ट किंवा मध्ये-मध्ये टेस्ट ज्या होत असतात प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर किंवा 1-1.5 महिन्यानंतर वगैरे. तर तिसरी रिव्हिजन ही 45 म्हणजे 45 डेजच्या आत झाली पाहिजे म्हणून ती टेस्ट असते. आणि चौथी रिव्हिजन जी आहे, ती 6 महिन्यामध्ये म्हणजे 6माही किंवा सेमिस्टर एक्झाम असतात. 6 महिन्याच्या आत झाली पाहिजे. आणि 5वी रिव्हिजन तुम्ही एका वर्षाचा म्हणून एक वार्षिक परीक्षा असते. तर हं. ही सगळी प्रोसिजर आहे ती खूप महत्त्वाची आहे. मी सेमिस्टरलाच परीक्षेचा अभ्यास करेन किंवा इयर एंडला जी वार्षिक परीक्षा आहे तेव्हाच अभ्यास करेन. मध्ये आधी कोणी पाहत नाही किंवा सर मार्क्स देतात किंवा मला पालक सुद्धा काही म्हणत नाहीत. अशा ह्याच्यामध्ये राहू नका. तुमची ध्येय जर मोठी आहेत, तर हे जे रीड, रिवाइज आणि रिमेंबर हा जो 3R फॉर्म्युला आहे, खूप महत्वाचा आहे. तुम्ही जेव्हा बघता, की सिंहावलोकन, सिंहाला राजा म्हणलं जातं. जर सिंह सुद्धा जंगलामध्ये चालत असताना मध्ये-अधे थोडा वेळ थांबतो, डाव्या बाजूला, उजव्या बाजूला पाहतो, परिस्थितीचा अंदाज घेतो, शत्रूचा अंदाज घेतो आणि मग पुढचं पाऊल टाकतो. तर हं. तेव्हापासून आपण प्रेरणा घेऊया, आपण मध्ये-अधे थांबूया. जेव्हा कुठलाही धडा वाचायला किंवा चॅप्टर वाचायला घेणार आहोत, तेव्हा तुम्ही त्याच्या अगोदरच्या धड्यामध्ये काय सांगितलं होतं? हं. त्याची समरी काय आहे? त्याचे प्रश्नोत्तरं काय आहेत? एक 5-10 मिनिटं लागतात. ते वाचून तुम्ही पुढे जा. जरी त्या धड्याचा मागच्या धड्याशी संबंध असेल नसेल, तरी सुद्धा ती एक सवय लावा. तुमची रिव्हिजन नेहमी होत राहील आणि हेच की तुम्हाला जेव्हा का करायचं हे लक्षात येतं, तेव्हा कसं करायचंय, मग त्या विषयांचा बेसिक अभ्यास, त्याचं जे अप्लाइड सायन्स आहे, त्याचा कसा वापर होतो, हं. आज सगळं काही इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्याचा खूप उपयोग करा. ज्या प्रॅक्टिस टेस्ट असतात त्या कधीच चुकवू नका. स्पोकन इंग्लिश, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ह्यासारख्या गोष्टी खरंच खूप आत्मसात कॉम्प्युटरमधलं बेसिक नॉलेज हे खरंच खूप गरजेचं आहे. जेव्हा कुठे तुम्ही IITच्या परीक्षा असतील किंवा अप्लाइड सायन्समध्ये बरेचसे प्रश्न असतात जे तुमच्या पुस्तकांमध्येच नसतात. पण त्याचा संबंध असतो. त्यासाठी तुम्हाला उत्तर देण्याची क्षमता येण्यासाठी हं. मी म्हणा मग स्पोकन इंग्लिशची कशी तयार करायची? तर दररोज रीड, राईट, स्पीक आणि लिसन ह्या 4ही गोष्टी झाल्या. तर खूप सोपं आहे. जसं आपण आज मराठी भाषामध्ये 4ही गोष्टी दररोज करत असतो जवळपास, तसंच आहे तब्येतीची काळजी घ्या, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं खूप महत्वाचं आणि सगळ्यात महत्वाचं कृतज्ञता. तुम्ही तुमच्या पालकांच्या प्रती, तुमच्या शिक्षकांच्या प्रती आणि समाज किंवा देशाच्या प्रती जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता बाळगता, तेव्हा अशा हं. मोठ्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी आणि ध्येय मिळवण्यासाठी खरंच त्याचा खूप उपयोग होतो. नक्कीच. नक्कीच सर. म्हणजे नेमकं नुसता अभ्यास कसा करायचा हे आपण सांगितलेलं नाहीये, तर सर्वांगीण आणि नेमका अभ्यास कसा करायचा, अभ्यास का करायचा, हे देखील अतिशय उत्तम असं मार्गदर्शन आपण आमच्या विद्यार्थ्यांना आताच केलेलं आहे. नक्कीच ते त्यांच्यासाठी खूप खूप जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर सर जाता-जाता आपल्याला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, की आपण पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल? एरोनॉटिक्स इंजिनिअरिंग असेल, एरोस्पेस असेल किंवा ओव्हरऑल इंजिनिअरिंग असेल, लर्निंग प्रोसेस असेल, त्याबद्दल काय मार्गदर्शन कराल? नक्कीच. आज हे जे स्पर्धेचं युग आहे त्यामुळं मेंटली मुलांना खूप प्रेशर आहे.
त्यांचे सिम्पटम्स असे दिसतात की त्यांना अँझायटी आहे, डिप्रेशन आहे, अँगर आहे किंवा जेलसी आहे, की मला मार्क्स कमी पडले नाहीत तर माझ्या मित्राला पडले, किंवा पालक सुद्धा खूप प्रेशर देत आहेत की हे बघ त्या मित्राला तुझ्या एवढे मार्क्स मिळाले, किंवा ह्या पाहुण्यांमधल्या ह्या मुलाला एवढे मार्क पडले. तर ह्याची कारणच आहेत की सोशल प्रेशर वाढते, किंवा आपण आपल्या गतकाळासाठी म्हणजे पास्ट मधल्या गोष्टींचा विचार करत असतो की मागच्या वर्षी तुला एवढे मार्क्स पडले होते, त्यामुळे तू काय करूच शकणार नाहीस, किंवा फ्युचरचा विचार करतायत ती मुलं किंवा पालक की तुला खूप मोठ्या कंपन्यांमध्ये खूप मोठं पॅकेज पाहिजे, किंवा अनहेल्दी लाईफस्टाईल असते की खाण्यासाठी किंवा झोपण्यासाठी योग्य योग्य सुविधा किंवा योग्य वेळा नसतात त्यांच्या. तर त्याच्यासाठी खरोखर हे पालकांनी आणि मुलांनी संगनमतानं विश्वासात घेऊन त्यांना सांगायला मला नक्कीच आवडेल की तुम्ही खेळ आणि योगा ह्यामध्ये खरोखर मुलांना वेळ द्या, आणि प्रेझेंट मध्ये राहण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त शिकवा. खेळ किंवा मेडिटेशन हे त्यांना मदत करतं की प्रेझेंट मध्ये राहू दे. म्हणजे ज्यावेळेस त्यांना अभ्यास करायचा आहे तर अभ्यासच करायचा आहे. ज्यावेळेस त्यांना टीव्ही थोडा वेळ बघा. टीव्ही बद्दल मला बोलायला आवडेल की जशी संगत तशी रंगत. आपण म्हणतो माझी संगत चांगली आहे, पण मुलांमधली पण टीव्ही वरचे कार्यक्रम किंवा मूव्हीज असतील, आजकाल ते वेब सिरीज, ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा व्हिडिओ गेमिंग हा जो प्रकार आलेला आहे, आणि मुलांना असं वाटतं की मला तर ह्याच्यामध्ये मजा येते आणि मी नंतर अभ्यास करेन. पण मला एक सांगायचंय की तुम्हाला त्याच्यामधून व्हिडिओ गेम्स किंवा टीव्ही सिरियल्स मालिकांमधून किंवा चित्रपटांमधून तुम्हाला का मजा येते हे जर बेसिक कळालं तर तुम्हाला लक्षात येईल की डोपामाइन नावाचं एक लिक्विड असतं ते आपल्या मेंदूमध्ये तयार होत असतं जेव्हा आपण अशा गोष्टी करत असतो, व्हिडिओ गेम किंवा टीव्ही. ते तुम्हाला आनंद देत असतं. पण धोक्याची गोष्ट अशी आहे की अति सर्वत्र वर्जयेत. म्हणजे ह्या गोष्टीचा जर अति उपयोग झाला, डोपामाइन त्यामुळे जास्तीत जास्त रिलीज झालं तर गोष्टींचं व्यसन लागतं की मला अभ्यास करताना तर डोपामाइन, ज्यांना आवड आहे त्यांना डोपामाइन अभ्यास करताना सुद्धा मजा येते, प्रॅक्टिकल नॉलेज घेताना वगैरे. ते तिकडं जास्तीत जास्त लक्ष दिलं तर तिकडं त्या फ्लोचा वापर करता येतो. पण जर टीव्ही किंवा इतर नको त्या ठिकाणी जर त्या डोपामाइन तिथं रिलीज व्हायला लागलं तेव्हा तर ती एनर्जी तिथं संपते आणि अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित होत नाही. आजकाल मोबाईलचा वापर खूप वाढलेला आहे. त्याचा नक्कीच वापर चांगल्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो, जसं की नवीन काही शिकण्यासाठी. तिथं तुमचं डोपामाइन रिलीज करता आलं पाहिजे. तुम्ही नवनिर्मितीसाठी त्याचा उपयोग करता आला पाहिजे, ज्याची समाजाला किंवा विश्वाला खूप गरज आहे तुमच्या बुद्धिमत्तेची. नक्कीच सर. म्हणजे आपल्या बुद्धिमत्तेचा आणि नवीन टेक्नॉलॉजीचा वापर हा स्वतःच्या आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण केला पाहिजे. अगदी महत्वाचा आणि बहुमोल असा आपण सल्ला हा विद्यार्थ्यांना दिलेला आहे. नक्कीच त्याचा खूप फायदा होणार आहे विद्यार्थ्यांना आणि पालकांना देखील असेल भविष्यामध्ये खूप फायदा होणार आहे. तर आपल्यासोबत आता बेंगलोर आणि लंडनमध्ये 10 वर्ष एरो इंजिनियर म्हणून कार्यरत असणारे, 10 वर्षांचा अनुभव असणारे एरो करियर कोच राकेश शांतीलाल शेटे सर आपल्यासोबत होते आणि त्यांनी अतिशय बहुमोल असं मार्गदर्शन आपल्या सर्वांनाच केलेलं आहे. कारण हा विषय काहीसा वेगळा आहे आणि त्यापर्यंत आपण अजून पोहोचलेलो नाहीयेत. कारण हा खूप रेअरली असा विषय समजला जातोय करिअरच्या दृष्टीनं आणि अशा सगळ्या विषयांसाठी IIT JEE हा देखील खूप बेस्ट आहे आणि जसं की सर सुरुवातीलाच म्हणाले, परफेक्ट सारख्या अनेक अकॅडमी आहेत जिथे जाऊन आपण आपला करिअरचा बेस किंवा शिक्षणाचा बेस आपण भक्कम करू शकतो. शेटे सर आपले खूप खूप आभार. आपण खूप मोलाचं असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलेलं आहे. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. सचिता मॅडम आणि कोकण नाव टीव्ही चॅनल यांनी मला खूप मोठी संधी दिली, आणि राजाराम परब परफेक्ट अकॅडमी IIT JEE नीट साठी जे खूप कष्ट करतायत देशभर, त्यांच्या बऱ्याचशा शाखा आहेत, त्यांनी सुद्धा मला ही संधी दिली. त्याबद्दल सर्वांचे आभार आणि सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही केव्हाही माझ्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी तुम्ही संचिता मॅडम किंवा राजाराम सरांशी संपर्क साधू शकता. खूप धन्यवाद. धन्यवाद सर. आपण अतिशय बहुमोल असं मार्गदर्शन केलंय. भविष्यासाठी हे खूप महत्वाचं ठरणार आहे सर्वच विद्यार्थ्यांसाठी. पुन्हा एकदा आपले कोकण नऊ तर्फे खूप खूप आभार सर. तर आपल्यासोबत आता शेटे सर होते आणि त्यांनी बहुमोल असं मार्गदर्शन केलंय. त्यांच्या पूर्ण 10 वर्षांच्या करिअरचा अनुभव आणि त्यांनी एकूणच आपला सुरुवातीपासूनचा अनुभव आपल्यासोबत शेअर केला आणि तो देखील आपल्याला खूप महत्वाचा ठरणार आहे आपल्या पुढच्या करिअरसाठी. अशाच प्रकारचे अनेक कार्यक्रम पाहण्यासाठी आपण पाहत राहा आपल्या हक्काचं कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नऊ. धन्यवाद. आता टाका एक पाऊल आपल्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेनं. परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे भविष्यात डॉक्टर इंजिनियर बनण्याची सुवर्ण संधी. परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT
इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1 लाख पर्यंत कॅश प्राइज, 100% पर्यंत स्कॉलरशिप आणि 10 एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 30 जानेवारी तर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत आपल्या नजीकच्या परफेक्ट अकॅडमी केंद्रावर. प्रवेशासाठी संपर्क 9325017458 किंवा 8830553370. आमचा पत्ता परफेक्ट अकॅडमी, तळमजला, यशोधरा, कुडाळ.